नमस्कार, मी भाऊसाहेब साळवे. ब्राह्मणवाडा गावामध्ये काही दिवसापूर्वी एक घटना घडली होती. एका आदिवासी महिलेला मारहाण झाली होती. नेमकं आणि मोठ्या जमावानं त्यांना मारहाण केली होती. नेमकं काय झालं आपण हे त्यांच्या तोंडून ऐकू. काय झालं होतं? काय नाही, मुलं कामावर चालले होते. ते ना कामावर चालले तर सरपंच आले. पोराला बिनबोगस त्यांनी मारहाण केली. आम्ही विचारायला गेलो तर मला सुद्धा त्यांनी हाणमार केली. सगळ्यांनी मिळून आम्हाला जवळजवळ 5-50 लोक होते. त्यांनी आम्हाला सगळ्यांनी मारलं. त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी मारहाण केली असं हा समजतं. आम्हाला हे खरं आहे का? ग्रामपंचायत मध्ये नेऊन आम्हाला कडी लावून मारहाण केली त्यांनी. साधारणपणे किती लोकांचा जमावतो होता आणि मारहाणीचं कारण जरी अस्पष्ट असलं किंवा तुम्ही सांगताय तर नेमकं कारण म्हणजे कट्ट मारल्याचं समजतंय असं समोरच्याचा आरोप होते. नेमकं काय होतं? अवकट मारल्याचं कारण काहीच नाही. ते काय आहे, पोरं कामाला जात होते. ते खड्डा बिड्डा असताना आम्हाला काही सांगता येणार नाही. आता ते पोरं होते पण मग याने विनाकारण मारलं. मग विचारायला गेलं मग मला मारलं त्यांनी. हे मारलं तर मारलं, ग्रामपंचायतीमध्ये नेऊन मारलं मला. साधारण किती लोकांचा जमाव त्या ठिकाणी होता? साधारण जवळजवळ 100 लोक होते. 50 लोक मारायला होते मला. आणि तुमचे मुलं वगैरे तुम्हाला काही जास्त इजा झाली का काय झाली? विजा झाली म्हणजे त्यांनी मला लाता बुक्क्याने मारहाण केली. त्यांनी माझी साडी सुद्धा ओढली. त्यांनी ना पोराच्या कानपाटी दिलं. माझ्या इथं डोळ्याला लात मारली त्यांनी. डायरेक्ट त्यांनी आम्हाला लई मारा. आपण पाहू शकता आदिवासी अकोले तालुक्यामध्ये एक आदिवासी महिलेवर जमावाच्या रूपाने एक अन्याय होतो आणि जवळजवळ 100 जणांचा जमाव एक आदिवासी महिलेला मारण्यासाठी, त्यांच्या मुलाला मारण्यासाठी चालून येतो. अशी दुर्घटना आहे. आता आपल्यासोबत आहेत लकी जाधव, हे इथं आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. लकी जाधव इथं आलेले आहेत. या आंदोलनासाठी ते इथं आलेले आहेत आणि आदिवासी समाजाच्या नेते म्हणून ते समजले जातात. आज त्यांची काय भूमिका आहे या संदर्भात आपण जाणून घेऊ. भाऊ, तुम्ही इथं आलात, नेमकी तुमची आज काय भूमिका आहे आणि तुम्ही काय म्हणणार आहात? आज काही दिवसापूर्वी आपल्या आदिवासी समाजाच्या भगिनीवरती त्या ब्राह्मणवाड्याचे उपसरपंच गायकर यांनी, शिंदे गटाचे त्या गायकर यांनी त्यांना ग्रामपंचायतीमध्ये नेलं. त्या महिलेला मारलं. त्याच्यासोबत त्यांचा मुलगा, बाकीचे बी 2-4 बांधव होते, त्यांनाही मारलं. म्हणजे असं गुराढोरासारखं मारण्याचा अधिकार कोणी दिला? हां, म्हणजे आदिवासी समाज हा गरीब असला म्हणून कोणी यायचं आणि कोणी मारायचं का? हां, बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जगण्याचा अधिकार आहे संविधानाच्या माध्यमातून. आणि या सह्याद्रीला वाचवण्यासाठी अधिक राघोजी भांगरे, राया ठाकर यांनी क्रांती केलेली, रक्तरंजित इतिहास लिहिलेला आहे. हां, तरीही त्यांच्याच वंशजांवरती असे हल्ले होत असतील हे आम्ही खपून घेणार नाही. आणि शिंदे गटाच्या माध्यमातून जर कोणी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कोणी दादागिरी करायचा प्रयत्न करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही. आणि त्या महिलेवरती ज्यांनी हात उचललेला आहे त्याला आज आम्ही झेलात घातल्याशिवाय राहणार नाही. आणि जो आदिवासी, आम्ही कुठेही जातीवाद करत नाही, परंतु तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचा दबाव टाकून त्या पक्षाचा दुरुपयोग करून जर गोरगरीब आदिवासींना छळायचा प्रयत्न करत असेल, त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल, त्यांना इथून पुढं कधी सुटका भेटणार नाही आणि त्यांना कधी सुट्टी भेटणार नाही. कारण त्या गायकरनी अजूनही इथून मागे एक वाघमारे नावाचा एक व्यक्ती आहे, पवार का वाघमारे काहीतरी, त्यालाही कपडे काढू मारलेले आहे. आणि त्यांनी वाळूचे धंदे, त्याचे बरेच कांद्याचे उद्योग, बऱ्याच लोकांचे पण पैसे बुडवले. त्याच्या पूर्ण बायोडाटा आहे आपल्याकडे. त्याच्यामुळं हा गुंड प्रवृत्तीचा सरपंच, उपसरपंच, याला आदिवासी समाज एकत्र येऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार आहे. आणि त्याच्यासोबत त्या ब्राह्मणवाड्याला भांगरे नावाचा सरपंच आहे, त्याला कुठलाही अधिकार ठेवलेला नाही. सगळ्या अधिकाराचा वापर हा उपसरपंच गायकर राबवतो. नामदारी म्हणून तो भांगरे आदिवासी समाजाचा. त्याच्यामुळं त्या भांगरेला त्याचा अधिकाराचा वापर करता आला पाहिजे. त्याच्यावरती या उपसरपंचाने दबाव टाकला नाही पाहिजे आणि याचं उपसरपंच पद पण गेलं पाहिजे. यासाठी आम्ही बीडीओना भेटणार आहे. जेव्हा याच्यावरती गुन्हा दाखल होईल तेव्हा याचं पद पण जाईल. आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आता अकोले तालुक्यामध्ये महिला आणि तरुणांची, आदिवासी युवा नेत्यांची, आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांची आता गर्दी जमत आहे. त्यामुळे पुढील काळामध्ये आता नेमके काय आदिवासी समाजाचा होणारा अन्याय, वारंवार होणारा अन्याय हा थांबला जाणार का? आदिवासी तालुक्यातच जर आदिवासी समाजावर अन्याय होत असला तर याचा प्रश्नाचं उत्तर कोण देणार? न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी भाऊसाहेब साळवेसह किशोर मोहिते, अकोले.